नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पाचगणित प्रशासनाचा धडाकेबाज पवित्रा। इको सेन्सिटिव्ह झोनमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। महाबळेश्वर पाचगणी इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत। पाचगणी येथे नियमांना धाब्यावर बसवून उभारलेले एक मोठे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। नेमकी कारवाई काय? मौजे पाचगणी येथील सर्वे क्रमांक 3715 मध्ये ही अवाढव्य बांधकाम उभारण्यात आले होते। हे बांधकाम अंदाजे 70 फूट लांब आणि 38 फूट रुंद इतक्या मोठ्या परिसरात पसरले होते। महसूल विभागाच्या तपासात या बांधकामासाठी कोणतीही आवश्यक शासकीय परवानगी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले होते। यानंतर वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन म्हस्के, नायब तहसीलदार दीपक सोनवणे आणि महसूल विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली। JCB व पोकलँड मशीनच्या सहाय्याने हे बांधकाम पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले। अनेक वर्षांपासून सुरू होता वाद। ही कारवाई अचानक झालेली नसून या संदर्भात प्रशासनाने दीर्घकाळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती। संबंधित बांधकामधारकाला 2017 आणि 2021 मध्ये नोटिसा बजावून खुलासा मागण्यात आला होता। मात्र बांधकाम कायदेशीर असल्याचे कोणतेही समाधानकारक पुरावे संबंधितांना सादर करता आले नाहीत। प्रशासनाचा इशारा। बांधकामधारकाला स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी प्रशासनाने पुरेशी मुदत दिली होती। मात्र या मुदतीत बांधकाम न हटवल्यामुळे अखेर प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला। या कारवाईमुळे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून भविष्यात अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील असे संकेत महसूल प्रशासनाने दिले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर।